विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मी श्री वानखेडे सर माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मित्रांनो आज पाहूया सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत वर्ग 10वा विषय दिवस आहे 25वा आणि विषय आहे गणित आणि उपघटक आहे एक सामायिक समीकरणांची संकल्पना आणि समीकरणाची उकल काढणे. डे 25 सब टॉपिक कन्सेप्ट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन अँड टू फाइंड देअर सोल्युशन्स. तर चला तर मग बघूया आजच्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे, काय सिलेबस आहे तो. क्षमता विधाने, एक सामायिक समीकरणाची संकल्पना स्पष्ट करता येणे. एक सामायिक समीकरणं जे आहेत त्यांची संकल्पना स्पष्ट करता येणे ही एक क्षमता. दुसरा आहे एक सामायिक समीकरणांची विविध उदाहरणे सांगता येणे. तिसरा आहे चलाचा लोप करून समीकरणाची उकल काढता येणे. चलपद जे असतात, समजा या ठिकाणी x + y बरोबर 10 आहे, तर हे चलपद आहेत. या कोणत्या एका चलाचा लोप करायचा आणि दुसऱ्या चलाची किंमत काढायची आणि नंतर त्या चलाचा लोप करून पहिल्या चलाची किंमत काढायची. अशा प्रकारे चलाचा लोप करून किंमत काढणे म्हणजे समीकरणाची उकल काढणे. कॉम्पिटेन्सी स्टेटमेंट्स. फर्स्ट, एबल टू एक्सप्लेन concept of simultaneous equation. Second, will be able to give various examples of simultaneous equations. And third, will be able to find solutions of simultaneous equations by elimination method. जरा आठवूया, दोन चलातील रेषीय समीकरणाच्या उकली काढूया. पहिला आहे x + y = 14. वरील समीकरणाच्या उकली आहेत 9, 5, 7, 7, 8, 6, 4, 10 आणि -1, 15. अशा अनेक उकली आहेत. त्यापैकी हे आपल्याला या ठिकाणी 4 दिलेले आहेत. ते कोणते आहेत? 9 + 5. समीकरण कोणतं आहे आपल्याला? x + y = 14 आहे. तर मग याची किंमत जर आपण x ची किंमत 9 ठेवली आणि y ची 5 ठेवली तर 9 आणि 5 14. या दोघांची बेरीज येते 14. अशा प्रकारे त्याच ठिकाणी दुसरं समीकरण आहे त्याचप्रमाणे x + y = 2. वरील समीकरणाच्या 7 + 5, 0 - 2, 8, 6 - 2 - 4 आणि 5.2 आणि 3.2 अशा अनेक उकली आहेत. वरच्याप्रमाणेच हे वजाबाकी आहे. फक्त समीकरण कोणतं आहे? x + y आहे. x + y = 2 आहे वर, आणि पहिलं समीकरण होतं x + y = 14. वरील समीकरणाच्या म्हणजे x + y = 2 या समीकरणाच्या 7, 2, 0 - 2, 7, 5, 0 - 2, 8, 6 - 2, 4 - 2 - 4, 5.2 आणि 3.2 अशा अनेक उकली आहेत. वरील दोन्ही समूहांचा विचार केल्यास 8, 6 ही जोडी दोन्ही समूहामध्ये सामायिक आहे. म्हणजेच x + y = 14 आणि x + y = 2 या दोन्ही समीकरणांच्या उकलीमध्ये 8 आणि 6 ह्या ज्या किमती आहेत x आणि y च्या, ज्याला आपण उकल म्हणतो, ती उकल सामायिक आहे. दोन्ही समीकरणामध्ये ही जी उकल आहे या ठिकाणची 8, 6 ही सामायिक आहे. ही जोडी दोन्ही समीकरणांचे समाधान करते, म्हणूनच आपण त्याला उकल असे म्हणतो. म्हणून ती दोन्ही समीकरणांची सामायिक उकल आहे. आता आपण यावरच आधारित नवीन संबोध शिकूया. चला तर मग लेट्स रिवाइज नाउ इन इंग्लिश. टू फाइंड solutions of following equation in two variable. Find solution of following equations in two variables. First is x + y = 14 and x + y = 14. Solution of above equations are 9, 5, 7, 7, 8, 6, 4, 10 and -1, 15. Second, x - y = 2. Solutions of above equations are 7, 5, 0, -2, 8, 6, -2, -4 and in the bracket 5.2 and 3.2. These are the solutions of above equation. First, x + y = 14 and second, x - y = 2. If we think about two equations, then
they have 8 6 as a common solution. They have the 8 6 have a common solution of two simultaneous equations. Now we will see new concept related to this relation of two equation. तर ही एक नवीन संबोध संकल्पना आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे की दोन्ही समीकरणांची सामायिक उकल आहे, म्हणजे 8 6 ॲज अ कॉमन सोल्युशन ऑफ दिस टू इक्वेशन्स x plus y equal to 14 and x minus y equal to 2. Now we will see new concept related to this relation of two equation. म्हणजे या दोन समीकरणामध्ये काहीतरी रिलेशन आहे, संबंध आहे, त्याचा आपण आता पुढे अभ्यास करूया. बघा तर मग महत्त्वाचे मुद्दे काय. एक सामायिक समीकरणे जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो, जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. आता आपण या संकल्पनेवर आधारलेली थोडी मजेदार कृती करूया. पहिली कृती आहे काय, आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांची बेरीज 34 आणि वजाबाकी 12 आहे. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या, त्याची बेरीज आली पाहिजे 34 आणि वजाबाकी आली पाहिजे किती 12. पहिलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 34 आणि दुसरं आहे x वजा y बरोबर 12. म्हणजे पहिली संख्या आपण समजलो x आणि दुसरी संख्या समजलो y. सपोज फर्स्ट x अँड सेकंड y. देअरफॉर द समेशन म्हणजे बेरीज, त्यांची बेरीज किती आली पाहिजे मग x अधिक y बरोबर 34. अशा दोन संख्या या ठिकाणी आपल्याला शोधून दिलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत, त्या आहेत x बरोबर हे 23 आहे आणि y बरोबर 11 आहे. x बरोबर किती 23 आणि y बरोबर 11. अशा दोन संख्या आहे. 23 आणि 11ची बेरीज 34 येते आणि वजाबाकी येते 23 वजा 11 बरोबर 12. अशा प्रकारच्या या संख्या आपण या ठिकाणी शोधलेल्या आहेत. तर बघूया इम्पॉर्टंट पॉईंट्स. सायमल्टेनियस इक्वेशन, two linear equation in two variables having same variable are together called as simultaneous equation. Repeat again, two linear equation in two variable, दोन एक सामायिक समीकरणे दोन चलातील having same variables, सारखी पदे, यांना एकत्रितपणे काय म्हणायचं, are together called as simultaneous equation, एक सामायिक समीकरणे. Now let's enjoy following activity based on the above concept. तर आता खालील ॲक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे. हे चुकीने आलेलं आहे, हे काय नाही, हे विचारात घेऊ नका. 59 जे मी खोडत आहे ते. ॲक्टिव्हिटी पहा. फाइंड टू नंबर्स हुज सम इज 34 अँड डिफरन्स इज 12. टू फाइंड टू नंबर्स हुज सम इज 34 अँड डिफरन्स इज 12. बेरीज 34 आली पाहिजे आणि वजाबाकी 12 आली पाहिजे. अशा संख्या दोन शोधायच्या आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला शोधून दिलेले आहेत 23 आणि 11. एक्सची किंमत जर 23 टाकली आपण, व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 23 अँड व्हॅल्यू ऑफ वाय इक्वल टू 11. देन सॉल्व दिस इक्वेशन. 23 प्लस 11 इक्वल टू 34 अँड डिफरन्स ऑफ दिस टू नंबर्स आर 12. 23 मायनस 11 इक्वल टू 12. अशा प्रकारच्या हे दोन संख्या आपण शोधल्या. तर बघूया पुढे. नंबर 2 कृती आहे. अशा दोन संख्या शोधा की ज्यांची बेरीज 45 आणि वजाबाकी 17 आली पाहिजे. तर समीकरण आहे x प्लस वाय, म्हणजेच x अधिक वाय बरोबर 45 आणि x वजा वाय बरोबर 17. तर त्या संख्या होतील मित्रांनो, बघा काय होतील त्या संख्या मग, 31 आणि 14, 31 आणि 14. ह्या संख्येची बेरीज किती येते 45 येते. बघा 4 अधिक 1 5 आणि 3 अधिक 1 4. आणि वजाबाकी जर केली आपण याची 31 म्हणजे 31 आणि वजा 14 जर केलं, 11तून 4 गेले 7 राहिले आणि 3 मधून परत 2 गेले तर 1 राहिला, म्हणजे 17 राहिले. वजाबाकी किती येते
वजाबाकी 17 येते. म्हणजे अशा प्रकारच्या हे दोन संख्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या. कोणत्या कोणत्या? 31 आणि 14. त्याचप्रमाणे खालील कृती बघा. अशा दोन संख्या शोधा की ज्यांची बेरीज 60 आणि वजाबाकी 22 आली पाहिजे. अशा दोन संख्या कोणत्या होतील मग? त्या संख्या होतील 41 आणि 19. 41 41 अँड 19. बघा आता बेरीज येते का? 9 1 10 0 हा चाला 1 4 1 5 1 6 म्हणजे 60. आणि वजाबाकी सुद्धा तेवढी येते. 41 41 मायनस 19. बघा आता काय येते? 22 येते का? 11 मधून 9 गेले 2 आणि हे 2 22. अशा प्रकारच्या हे किमती आपण या ठिकाणी शोधलेल्या आहेत. कोणत्या शोधल्या होत्या आपण किमती? फाइंड टू नंबर्स हुज सम इज 45 अँड डिफरन्स इज 17. 31 अँड 14. या दोन संख्या झाल्या ज्यांची बेरीज आणि वजाबाकी किती येते? बेरीज जर केली तर 34 येते. काय म्हणता येईल? ॲडिशन 4 5 अँड सबट्रॅक्शन इज 17. आणि ॲक्टिव्हिटी थर्ड आहे फाइंड टू नंबर्स हुज सम इज 16 अँड डिफरन्स इज 22. विच आर दे आर 41 अँड 19. अशा प्रकारच्या संख्या आपण या ठिकाणी शोधलेल्या आहेत. चला तर मग नेक्स्ट एक सामायिक समीकरणांची काही उदाहरणे या ठिकाणी दिली आहेत. बघा. x + 2y = 5, 3x + 2y = 7. दुसरा आहे 2x + y = 8, 5x + 2y = 12. तिसरं समीकरण आहे 3x + y = 5 आणि 2x + 3y = 1. चौथा आहे 3x - 4y = 15 आणि x + y = 2. अशा प्रकारचे हे एक सामायिक समीकरणांची उदाहरणे आहेत. एक्झाम्पल्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. फर्स्ट, x + 2y = 5, 3x + 2y = 7. Second, 2x + y = 8, 5x + 2y = 12. Third, 3x + y = 5 and 2x + 3y = 1. Fourth example, 3x - 4y = 15 and x + y = 2. These are the examples of simultaneous equations. तर अशा प्रकारे या ठिकाणी एक समीकरण आपल्याला सोडून दिलेलं आहे. उदाहरण, चलाचा लोप करून एक सामायिक समीकरणाची उकल काढणे. आपण एक सामायिक समीकरणे कशाला म्हणतात हे शिकलेलो आहोत. चलाचा लोप करून एक सामायिक समीकरणे सोडवताना दोनपैकी एका चलाचा लोप करून एका चलातील रेषीय समीकरणे मिळवणे व त्यावरून मिळणारी एका चलाची किंमत ही दिलेल्या कोणत्याही एका समीकरणात मांडली की दुसऱ्या चलाची किंमत मिळून जाते. अशा प्रकारे या ठिकाणी हे एक उदाहरण दिलेलं आहे. सोडून 2x + y = 5 आणि 3x - y = 5. तर या ठिकाणी आपल्याला y चे लोप केलेला आहे. अगोदर y चा लोप करून आपल्याला मिळालं समीकरण 2x = 10 मिळालं समीकरण. 5x = 10. 2x आणि 3x ची बेरीज झाली 5x. y कटले. 5x = 10 म्हणून x = 2 मिळालं. x = 2 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवली तर y = 1 मिळते. आता या ठिकाणी 2 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल झाली. अशा प्रकारे काय झालं या ठिकाणी 2 1 म्हणजे x ची किंमत 2 आणि y ची किंमत 1 ही दिलेल्या दोन्ही समीकरणांची उकल आहे. म्हणून या ठिकाणी 2x - y = 5 आणि 3x - y = 5 या एक सामायिक समीकरणाची उकल एक सामायिक समीकरण म्हणतात. अशांना किती आहे? 2 1 ही आहे. अशा प्रकारचं एक गणित झालं. तेच एक्झाम्पल आता या ठिकाणी इंग्लिशमध्ये टू फाइंड सायमल्टेनियस सोल्युशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय एलिमिनेशन मेथड. लोप करून काढलेली किंमत म्हणजेच उकल आहे या ठिकाणी. We have learn what simultaneous equation are. Now we will see how to find solution of this simultaneous equation by elimination method. Here example, 2x + y = 5, 3x - y = 5. Solution 2x + y = 5. After solve this we get the value of x = 2 by elimination of y and substitute this value of x = 2 in any equation. Equation 1 we get y = 1. Hence here 2 1 is common solution of two given equation.
टू गिवन इक्वेशन. हे काय या ठिकाणी काय झालं, 2 आणि 1 ही काय झाली, उकल झाली समीकरणाची उकल. हिअर 2 1 इज कॉमन सोल्युशन ऑफ टू गिवन इक्वेशन. अशा प्रकारे हे या ठिकाणी आपण सोडवलेलं आहे, सोडून दिलेलंच आहे आपल्याला, आपण फक्त अभ्यासलं तरी. आता उदाहरण दुसरं आहे 3x अधिक y वजा 5 बरोबर 0 आणि 3y अधिक 2x बरोबर 1. 3x अधिक y वजा 5 बरोबर 0 या समीकरणातील स्थिरांक उजवीकडे घेऊ. स्थिरांक कोणता आहे या ठिकाणी, स्थिरांक आहे हा वजा 5. याला उजव्या बाजूला नेल्यावर काय होईल, अधिक 5 होईल. 3x अधिक y बरोबर 5. आणि दुसरं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे 3y अधिक 2x बरोबर 1 आहे. या समीकरणाला चलाच्या योग्य क्रमाने मांडूया, म्हणजेच 2x अधिक 3y बरोबर 1 होते. आणि येथे काय झालं, आता येथे एका चलाचा लोप करण्यासाठी दोन्ही समीकरणातील एकाही चलाचा सहगुणक समान किंवा विरुद्ध संख्या नाही. लोप करण्यासाठी काय आवश्यक आहे, सहगुणक समान असणे आवश्यक आहे. दोनपैकी एका तरी चलाचा सहगुणक हा समान असणे आवश्यक आहे. आणि ते समान करून घेऊया सुरुवातीला. आणि ते समान करण्यासाठी काय करायचं, समीकरण 1च्या दोन्ही बाजूंना 3ने गुणायचं, म्हणजे काय होते मग 9x अधिक 3y बरोबर 15. आता समीकरण 3 मधून 2 वजा करायचे. 3 मधून 2 वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळते, मग या ठिकाणी आपल्याला मिळून जाते 7x बरोबर 14. म्हणजेच x बरोबर किती आलं, 2 आलं. x बरोबर काय आहे ते 2 येते. अशा प्रकारे x बरोबर 2 आल्यानंतर आपण काय करूया, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली. समीकरण 1 मध्ये ठेवल्यानंतर 3x अधिक y बरोबर 5 या समीकरणात ठेवल्यावर y बरोबर किती मिळते आपल्याला, वजा 1 मिळते. म्हणजेच अशा प्रकारे 2 आणि वजा 1 ही दिलेल्या दोन्ही समीकरणाची उकल आहे. म्हणजेच 3x अधिक y बरोबर 5 आणि 2x अधिक 3y बरोबर 1 या एक सामायिक समीकरणाची सामायिक उकल कोणती आहे, 2 आणि वजा 1. त्यानंतर हेच गणित आता इंग्लिशमध्ये सॉल्व. 3x + y - 5 = 0 and 3y + 2x = 1. Solution 3x + y - 5 = 0. We will transfer constant term -5 from left to right. राईटला गेल्यानंतर काय होईल मग ते 3x + y = 5 इक्वेशन 1 and second 2x + 3y = 1. Since coefficient of none of the term are same, एकाही समीकरणाचे एकाही चलाची जी किंमत आहे, none of coefficient of none of the term are same, सारखी नाही आहे. To eliminate one, both the equation we will equalize the coefficient. आपण काय करूया, सुरुवातीला याचे जे कोएफिशियंट आहे ते सारखे करून घेऊया. त्यासाठी आपण काय केलं, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. देन वी गेट 9x + 3y = 15. नाव सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 1. 2 मधून 1 सबट्रॅक्ट करूया, म्हणजेच आपल्याला किंमत मिळून जाते 9x - 2x = 7x. 9x - 2x = किती, 7x. आणि y कॅन्सल, 7x = 14. therefore x = 2. x = 2. पुट डाऊन इक्वेशन 1. ही किंमत आपण काय करू, सबस्टिट्यूट ठेवू पहिल्या इक्वेशनमध्ये. आणि ते ठेवल्यानंतर आपल्याला मिळते काय मिळते मग 3x + y = 5. देन वी विल गेट x = -1. अशा प्रकारे. अँड 2 - 1 इज द सोल्युशन ऑफ बोथ इक्वेशन्स. देन आता पाहूया स्वाध्याय. समीकरण रूपात मांडा. x आणि y या चलाचा वापर करा. समीकरणाच्या रूपामध्ये मांडायचं आपल्याला x आणि y या चलाचा वापर करू. आता पहिला आहे, दोन संख्यांची बेरीज 58 आहे व त्याच संख्यांची वजाबाकी 4 आहे. तर कसं मांडूया आपण, x अधिक y बरोबर 58 आणि x वजा y बरोबर 14. किती, 4 सॉरी. x अधिक y बरोबर 58 आणि x वजा y बरोबर 4.
पहिलं समीकरण. दुसरं, दोन संख्यांची बेरीज 74 आहे व त्याच दोन संख्यांची वजाबाकी 10 आहे. 10 आहे. x अधिक y बरोबर 74 आणि x वजा y बरोबर 10. तिसरं समीकरण, x अधिक y बरोबर 56 आणि x वजा y बरोबर 18. अशा प्रकारचे हे आपण सहज मांडू शकतो. x अधिक y बरोबर 56 आणि x वजा y बरोबर 18. हे झालं समीकरण मांडणे. समीकरणाच्या रूपामध्ये मांडायचं आपल्याला. आता खालील एक सामायिक समीकरण सोडवायचे. खालील एक सामायिक समीकरणे सोडवायची आणि x आणि y च्या किमती काढायच्या. तर या ठिकाणी आता काय करूया आपण, x प्लस y बरोबर 14, x अधिक y बरोबर 14 आणि 2x वजा 5y, 2x वजा 5y बरोबर 1 म्हणजे व्यवस्थित रूपामध्ये मांडलं तर याला जर सोडवलं तर काय मिळते आपल्याला, 3 आणि 1 ही किंमत मिळते. काय करूया, त्यासाठी आपण समीकरण 1 ला 2 ने गुणायचं, नंतर त्याचा लोप करायचा कोणा एका पदाचा आणि ती किंमत त्या समीकरणामध्ये ठेवायची. अशा प्रकारे आपल्याला x आणि y च्या किमती मिळून जातील. त्यानंतर समीकरण नंबर 2, 4x वजा 3y बरोबर 3y, 4x वजा 3y वजा 17 बरोबर 0 आणि 5x वजा y बरोबर 13 आहे या दुसऱ्या समीकरणामध्ये. तर दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा काय, या ठिकाणी हा जो y आहे या yला सहगुणक नाही, सहगुणक समान नाही आहेत, म्हणून काय करू आपण, या ठिकाणी या समीकरणाला 3 ने गुणूया, म्हणजे 3y येईल त्या ठिकाणी, वजा 3y. नंतर मग त्या एका चलाचा लोप करूया. अशा प्रकारे हे समीकरण सोडवता येते. आणि या ठिकाणी मग किंमत येते 2 आणि वजा 3 अशी किंमत आली पाहिजे. उकल पहिल्याची 3 एक येते याला पाहिजे. आणि तिसरं समीकरण आहे 2y वजा x बरोबर 0 आणि 10x अधिक 15y बरोबर 105. याला सुद्धा आपल्याला एका चलाचा लोप करून ह्या किमती काढता येतात. ह्या किमती यायला पाहिजे 6 आणि 3. बघा याचा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडवा. एक्सरसाइज, राइट फॉलोइंग स्टेटमेंट इन इक्वेशन फॉर्म. x प्लस y इक्वल टू 58 अँड x मायनस y इक्वल टू 4. फर्स्ट. सेकंड, हे काय आत्ताच अगोदरच्या याच्यामध्ये पाहिल्याप्रमाणे x प्लस y इक्वल टू 74, x प्लस y इक्वल टू 74 अँड x मायनस y इक्वल टू 10. त्याचप्रमाणे खाली सम ऑफ टू नंबर्स इज 56 अँड देअर डिफरन्स इज 8. x प्लस y इक्वल टू 56 अँड x मायनस y इक्वल टू 18. अशा प्रकारे. त्याच्यानंतर हे पण सोडवायचं एलिमिनेशन मेथडने. अशा प्रकारे हे सर्व एक्सरसाइज तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आणि हे सर्व सोडायचं. मित्रांनो, आजचा हा सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी संपलेला आहे. परत भेटूया उद्याच्या अभ्यासक्रमामध्ये. तोपर्यंत सर्व दिलेला अभ्यास तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा, लिहून ठेवा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये.